नमस्कार, मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्राउझर पॅन्टची कटिंग कशी करायची ते दाखवलं होतं. आज मी तुम्हाला ट्राउझर पॅन्टची पूर्ण शिलाई कशी करायची ते दाखवणार आहे. आता मी इथे फ्रंट पार्ट घेतलेला आहे. त्याचा जो आसनचा भाग आहे तो मी इथे डबल शिलाई टाकून घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा बरोबर प्रयत्न केलेला आहे, फक्त लक्ष देऊन बघा आणि ऐका. आता मी फ्रंट पार्ट काय केलं आहे, जसं डबल शिलाई टाकून घेतलेली होती त्याच्यातच मध्ये फोल्ड करून सेंटरला कट करून घेतला. त्यानंतर ओपन करून आपल्याला 4-4 इंचावर एक सरळ रेष ओढून घ्यायची आहे दोघं साईडला आणि तिथं आपल्याला एक प्लेट टाकायची आहे छोटीशी. आता ही प्लेट केव्हा टाकायची, ज्या वेळेला आपण पुढे पॅन्टला पुढे बेल्ट आणि मागच्या साईडला इलास्टिक लावू तेव्हाच. जर आपल्याला दोन्ही साईडला इलास्टिक लावायचं असेल तर मग आपल्याला ही प्लेट्स लावायची काही गरज नाही आहे. पण पॅन्टला पुढे जर बेल्ट लावला ना तर याचा लुक छान येतो, त्याच्यासाठी ह्या प्लेट्स टाकायच्या. आता ही मागची बाजू आहे, मागच्या बाजूला पण मी तसंच आसनच्या साईडने शिलाई टाकून घेतलेली आहे दोघं बाजूंना. व्हिडिओ खूप मोठा होतो मैत्रिणींनो, त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट घेते आणि तुम्हाला दाखवते. त्या फ्रंट साईडला मी पॉकेट अटॅच केलेला आहे, तो पण मी व्हिडिओ टाकलेला आहे पॉकेट कसं अटॅच करायचं. आता इथं फ्रंट साईडला मला बेल्ट लावायचा आहे. तर मी इथं जो कॅनव्हास आहे ना, कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, त्याची 1.5 इंचाची अशी पट्टी कट केलेली आहे आणि त्याची लांबी आपल्याला जेवढी पॅन्ट आहे त्या म्हणजे पुढचा भाग जो आहे तेवढं मोजून घ्यायचं, त्यानुसार ती पट्टी काढायची आणि त्याची जी लांबी आहे म्हणजेच रुंदी साईडला उंची समजू शकतात तुम्ही, तर ती आपल्याला 1 ते 1.5 इंच एवढी घ्यायची आहे. तर ती तिथं मी लावून घेतलेली आहे. कशा पद्धतीने लावली तुम्ही बघितलं. आता इथे मी मागच्या साईडला इलास्टिक लावायचे, त्यासाठी आधी बेल्ट अटॅच करते. बेल्टची साईज पण जेवढी पॅन्ट आहे तेवढीच घ्यायची आहे. मागचं पॅन्टचं कापड जेवढं आहे ना तेवढं घ्यायचं आणि बेल्ट आपल्याला 4 इंचाचा घ्यायचा आहे. तर आता इथं अटॅच करून घेतला. त्यानंतर त्याला फोल्ड करायचं आहे आणि तिथं अटॅच करून घ्यायचं आहे. फिनिशिंग सकट अटॅच करायचं आहे मैत्रिणींनो. व्यवस्थित हाताने सेट करत लावायचं आहे, म्हणजे कुठेही गुढी पडणार नाही. आता मागचा जेवढा भाग आहे तेवढं पूर्ण आपल्याला पट्टी लावायची आहे ती. आता इलास्टिक घेतलेला आहे मी. इलास्टिकची साईज जेवढी आहे ती पण जेवढी पट्टीची साईज आहे ना, समजा पट्टी जर 1 इंचाची असेल तर इलास्टिक पण आपल्याला 1 इंच एवढंच घ्यावं लागणार आहे. ते जर 1.5 असेल तर हे पण 1.5. आता त्याची साईज कशी घेतली मी इलास्टिकची, जेवढा आपला मागचा पार्ट आहे त्याच्यापेक्षा 3रा भाग एवढं मी इलास्टिक तिथं घेतलेलं आहे. जर तुम्हाला थोडं लूज हवं असेल किंवा टाईट हवं असेल तर मग तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मी काय केलं, पहिले आपण जी पट्टी फोल्ड केलेली होती त्याच्यामध्ये मी इन्सर्ट करून घेतलं. एका साईडला मी आधी शिलाई टाकून घेतली आणि मग इलास्टिक परत मध्ये पुढे सरकवलं. अशाने काय होतं मैत्रिणींनो, व्यवस्थित इलास्टिक आपलं पूर्ण व्यवस्थित सेट होऊन जातं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवते. अशा पद्धतीने लावून घ्यायचं. जर आता कोणाला नको असेल तर शिलाई तसंही राहिलं तरी चालेल किंवा मग मध्ये 2 किंवा 3 शिलाई टाकून घ्यायच्या. आता मी इथं टाकून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं, आपल्याला दोन्ही बाजू जोडायच्या आहेत, मागचा भाग आणि पुढचा भाग. तर आता कसं व्यवस्थित जोडायचं आहे, पूर्ण खालच्या दिशेला घेऊन जायचं आहे. फक्त पूर्ण खालीपर्यंत न्यायचं नाही, कारण आपल्याला कट टाकायचे आहेत. मग 3.5 इंचावर मी मार्क करून घेतलेला आहे, तिथपर्यंतच मी शिलाई घेतलेली आहे. जर कट नको असेल तर तुम्ही खालीपर्यंत व्यवस्थित शिलाई घेऊन घ्यायची. मैत्रिणींनो, जर समजत नसेल तर मला कमेंट करून विचारा, किंवा मग मी जर अजून तुम्हाला त्याच्यापेक्षा स्लो व्हिडिओ जर बघायचा असेल तर मग मी एक अजून व्हिडिओ अपलोड करेल थोडासा स्लोमध्ये. कारण कसं असतं मैत्रिणींनो, आजकाल कोणी 10-15 मिनटाचा व्हिडिओ बघत नाही. प्रत्येकाला तेवढा टाईम नसतो. 6, 7, 8 मिनटाचा व्हिडिओ सहज बघू शकतात, 10 मिनटाचा व्हिडिओ सहज बघू शकतात, पण जास्त मोठा व्हिडिओ कोणी बघत नाही. त्याच्यामुळे थोडंसं फास्ट मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला जर समजत नसेल तर मला एकदा तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचं सजेशन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला थोडंसं व्यवस्थित बघायचं असेल किंवा स्लो अजून पाहिजे असेल तर मग मला तसं कमेंट करा. मी तुम्हाला अजून याच्यापेक्षा स्लो दाखवण्याचा प्रयत्न करेल, कारण हे थोडंसं स्पीडली होऊन जातं, पण मग तरी मी प्रयत्न करते तुम्हाला सांगायचा आणि दाखवायचा.
आता इथं मी काय केलं, मधले पार्ट पण आसनपासून आपण जोडून घेतले आणि आता इथं मी कट तयार करते आहे. तर कट पण तयार करते, तर ते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने केलेले. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, काही अवघड नाही आहे. फक्त एकदा आपल्या लक्षात आलं ना की आपल्याला कुठं कसं करायचं आहे, तर व्यवस्थित आपल्याला येऊ शकतं. आणि ज्या ताईंना स्टिचिंग करत असतील, ज्या ताई ज्यांना शिवणकाम येत असेल, तर त्यांना लवकर लक्षात येईल की कसं केलेलं आहे असं. मी अजून एक व्हिडिओ टाकेल, तो थोडासा स्लो टाकेल आणि त्याच्यात पण मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता इथून पुढे आपले व्हिडिओ येतच राहणार आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मैत्रिणींनो. जर तुम्हाला याच्यात नाही समजलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून समजावून सांगेल. तर अशा प्रकारे आपले कट्स पण तयार झाले बघा, दोघं पॅन्टचे. व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींनो लाईक करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.